विक्रम लग्नाला तयार झालाय, पण काय झालं देऊ, बोल ना. पण साईमानचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे ना. आधी सुद्धा त्यांनी मला विक्रम पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आता सुद्धा त्यांच्या मनात काय आहे आपल्याला माहित नाही ना. म्हणूनच तोपर्यंत त्यांच्याकडनं काही निरोप येत नाही तोपर्यंत तुम्ही दोघांनीही तिकडे जायचं नाही. देऊ प्लीज प्लीज हे आईलाही समजावून सांग. देऊ देऊ साक्षी, मला हिच्या वागण्याचा अर्थच कळत नाहीये. असं का बोलते? काका, मी तुला आधी सुद्धा सांगितलं होतं, देव विक्रमला भेटून आल्यापासून ना असंच काहीतरी विचित्र वागते. आत्तापर्यंत मला फक्त संशय होता, पण काका आता मला खात्री वाटायला लागली की नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. काका, आपण विक्रमला फोन ट्राय करणार होतो तर गोदा काकूने आपल्याला अडवलं. मला असं वाटतं आता आपल्याला त्याच्याशी बोलायलाच हवं. चल चल. ऐक माझं, फोनवर नीट बोल. उगाच तुझ्या बोलण्यामुळे त्यांचा गैरसमज व्हायला नकोय. आपली मुलीकडची बाजू आहे. काका, हॅलो. हॅलो, मला विक्रमशी बोलायचं, विक्रमादित्यांशी बोलायचं होतं. नाही, पण विक्रम माझ्या घरी नाही आहेत. आपण कोण बोलताय? काय झालं? अरे, घरी फोन केला होता, तो नाहीये घरात. अगं मग मोबाईलवर कर ना फोन. Hi, this is Vikramaditya Rajeshirke. I am currently busy. You can leave your message after the beep. व्हॉइस मेलवर ठेवलाय. मग मेसेज सोड ना. हॅलो विक्रम, साक्षी बोलतेय मी. माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. मेसेज मिळाल्यानंतर लगेच फोन कर. ओके, बाय. आता काय करायचं? आता काय, त्याच्या फोनची वाट बघायची, दुसरं काय. देऊ, कसला विचार करतेस? देऊ बाळा, काय झालं? सांग ना, काय झालं? काकू, देऊ, तुला पाहिलं ना की असं वाटतं मी किती भाग्यवान आहे. आज तुझ्यामुळेच राजेश शिर्केंशी नातं जोडण्याचं भाग्य मला लाभलं. कालपर्यंत तर तू जाऊ दे ना देऊ, कशाला जुन्या आठवणी काढतेस? तूच म्हणायचीस ना, माणसाने काल काय केलं त्यापेक्षा आज काय केलं हे महत्वाचं. तू नव्हतं म्हटलंस, कदाचित बाबा म्हणाले असतील. जाऊ दे ना, कुणी का म्हणे ना, पण मला आता ते पटायला लागले. देऊ, तू मला श्रावणीसारखीच आहेस. म्हणून तर आज विक्रमशी तुझं लग्न ठरलंय हे ऐकून मला खूप आनंद झालाय. तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी? तुला कसं कळलं? त्यापेक्षा तुला जे काही बोलायचं आहे ते लवकर.
खरं तर माझं तुझ्याकडे एक छोटंसं काम होतं. म्हणजे छोटंसं यासाठी की तू जर विक्रमला फोन केलास ना तर ते काम पटकन होईल. माझी मैत्रीण आहे ना प्रेमा, बिचारीचा नवरा कित्येक महिने बेकार आहे ग. बिझनेसही ठप्प झालाय. तू विक्रमला सांगून जर त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलंस ना तर बिचारीचं भलं होईल. विक्रम तुझा शब्द मोडणार नाही याची मला खात्री आहे आणि तू माझ्यासाठी एवढं करशील याचीही मला खात्री आहे. यात माझा काहीच फायदा नाही. हे सगळं मी प्रेमासाठी करते. अडल्या नडल्याला मदत करावी असं तूच नेहमी म्हणायचीस ना. देऊ, विक्रमला फोन करशील ना. काकू, तू विक्रमला फोन करणार हे मी प्रेमाला सांगून येते. हां, थँक्यू. नवीन नातं जोडताना केलेली एखादी छोटीशी चूक सुद्धा आयुष्यभरासाठी महागात पडू शकते. आणि त्यांच्याकडून कोणी आलं नाही ना म्हणून मी आणि वहिनी जाणार आहोत. आम्हाला जावंच लागणार आहे. एकतर ते आहेत खूप श्रीमंत आणि त्याच्यात त्यांची बाजू आहे मुलाकडची. अगं तुझं लग्न होईल ना तेव्हा तुला सोन्याच्या बांगड्या करायच्या असं मी पूर्वीच ठरवलं होतं. पण आता तुझ्या लग्नाची तारीख कधी ठरेल ती ठरेल. पण या म्हातारीची घाई व्हायला नको ना म्हणून मी आधीच तयारीला लागले. ही बघ, ही बांगडी झाली. आता लोक सुद्धा तुला चेहऱ्याने ओळखायला लागतील. रस्त्यावरून जाताना एकमेकांशी बोलतील की ती बघा, ती जातीये ना, ती राजा शिर्केंची धाकटी सून देवयानी विक्रमादित्य राजा शिर्के. आपल्या देऊला हे सगळं कधीच करायला नाही लागणार ना. तिच्या हाताखाली केवढे नोकर चाकर असतील. खरंच की ग. पण आपल्या देऊचं लग्न लवकर व्हायला पाहिजे म्हणजे त्या अभिलाषाचं तोंड तरी बंद होईल. मी जाईन ना साईमाना भेटायला. नाही तसा विक्रम सांगेलच त्यांना आपल्याकडे यायला. साईमा आपल्या घरी येतील? का नाही येणार? आपण बोलवू ना त्यांना. मग आपली मुलीची बाजू आहे ना, मग आपल्याला असं केलंच पाहिजे. आपण जाऊन त्यांना आमंत्रण द्यायला हवं, हो ना? या सगळ्या तुझ्याच आठवणी आहेत. कशी दिसते मी? राजा शिर्केंची कुणा special gift for someone special like you.
तुला माझी शपथ आहे, खरं खरं सांग, तुझं आणि विक्रमचं काही बिनसलंय का? देव, मला माहितीये तू माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतेस. प्लीज देव, मला खरं काय ते सांग, काय झालंय? देव प्लीज सांग मला. साक्षी, काय मूर्खपणा आहे हा? का वेड्यासारखे शब्द घ्यायला भाग पडतेस तू? बघावं तेव्हा सगळे एकच प्रश्न विचारतात मला. हे बघ साक्षी, हे बघ, माझ्यामध्ये आणि विक्रम मध्ये तू समजतेस तसं खरंच काहीही घडलेलं नाहीये. खरंच. झालं समाधान? हेच ऐकायचं होतं ना तुला? हो. मग हे सगळं काय आहे? देव, आतापर्यंत विक्रमच्या सगळ्या गिफ्ट तू अगदी जपून ठेवल्या होत्यास, अगदी रिकामी बॉक्सेस सुद्धा तू जपून ठेवले होते. मग हे सगळं काय आहे? प्रपोज केलं तुला, मोबाईल, ज्वेलरी बिलरी असल्या काही गिफ्ट तुला आम्ही दिल्या, आणि या सगळ्या बदल्यात आम्हाला काय मिळालं? देवयानी देशमुख यांच्याबरोबर अख्खी एक रात्र एकट्याने गेस्ट हाऊसवर. खूप महाग गिफ्ट दिलात विक्रमने. बघत होते खरंच आमच्या प्रेमाची किंमत एवढी आहे की नाही. मकरंद, आहेस ना घरात? अरे शरद सर, या ना. या पत्कीबाई, या, बसा ना, बसा. अरे बरेच दिवस झाले देवयानी आणि डीबी सर यांची भेट झाली नाही, म्हणून म्हटलं भेटून यावं. देवयानी कुठे आहे? आहे ना, घरीच आहे. तिच्या लग्नाबद्दल कळलं? तिचं आणि विक्रमादित्यांचं लग्न होत आहे हे ऐकून खूप बरं वाटलं. आम्हालाही खूप बरं वाटतंय. नमस्कार सर. नमस्कार पत्कीबाई. तुम्हाला खरं सांगू का पत्कीबाई, आमची देव मुळातच गुणी. मला आधीपासूनच वाटायचं तिच्या नशिबात कोणीतरी राजकुमारच येणार आहे. मी तसं यांना म्हटलंही होतं, हो की नाही? अभिलाषा, तर मी काय म्हणत होते, हा, आमची देव ते देवयानीला भेटायला आले, तिला बोलवतेस? हो हो, बोलवते ना. बरं तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? नाही, काही नाही. देवयानीला भेटणार आणि लगेच निघणार. अहो, शाळेत जायचं आहे ना, मधल्या सुट्टीत आलोय. अभिलाषा, देवयानीला बोलवतेस ना? हो हो, आणते. हा, बोला. बरं, मग कुठपर्यंत आली आहे लग्नाची तयारी? चालू आहे धावपळ, याद्या करणं, कोणाकोणाला बोलवायचं सगळं ठरवणं. देव, तू माझ्या प्रश्नाला उत्तर देणं टाळतेस. ठीक आहे, हरकत नाही. मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जर तुला त्रास होत असेल तर नको सांगूस. तुझ्यावर असलेल्या बहिणीच्या हक्कापेक्षाही मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही. यावर जर तुझा विश्वास असेल ना तरच मला सांग. तुझ्यात आणि विक्रम मध्ये भांडण झालंय का? सांग ना देऊ, प्लीज. साक्षी, साक्षी, काय झालं देव? देव, देव काय झालं? प्लीज सांग ना मला. देव प्लीज सांग ना. साक्षी, खरं तर देव, देव कुठे आहेस तू? देव,
काय झालं काकू? काय काम आहे तुझं देवकडे? साक्षी, हे आत्ता विचारलंस, पुन्हा कधी विचारू नकोस हा. देऊ आपली राजघराण्यातली सून होणार म्हटल्यावर 4 लोक तिला भेटायला येणारच. आता त्यांना नाही म्हटलं तर देवी आणि राजघराण्यातली सून होणार म्हणून हे भाव खातात असंही म्हणतात. माझं काही चुकलं का? मी चुकलं म्हणून काय विचारते? माझं चुकलंच. तुम्ही काही महत्त्वाचं बोलत होतात आणि मी आतमध्ये आले. तुम्ही महत्त्वाचं बोलत होतात ना? काकू, तू इथे कशासाठी आली आहेस ते सांगितलंच नाहीस अजून. हे बघ, असं होतं माझं, विसरलेच मी. देऊ, तुला भेटायला पत्कीबाई आणि शरद सर आले. मी पटकन सरांना भेटून येते. ये देवयानी. नमस्कार सर. नमस्कार पत्कीबाई. नमस्कार. कशी आहेस देवयानी? मजेत. तुम्ही सांगा. घर आणि शाळा याच्या पलीकडे जाऊन आमच्या आयुष्यात वेगळं असं काही घडलेलंच नाहीये. आमच्याही आयुष्यात तसं काही घडलंच नाही, पण आता घडणार आहे. मी आले. हा, आज खास तुला भेटायला आलेत. अभिनंदन देवयानी. माझ्यातर्फे सुद्धा अभिनंदन. ह्याची काय गरज होती? असं कसं? आता तू राजशिर्क्यांची सून होणार त्याचा आम्हाला केवढा अभिमान वाटलाय. मुलांनी खरं तर तुझा सत्कार करायचं ठरवलं होतं, पण बरेच दिवस तू शाळेत आली नाहीस. मग मी शरद सरांना म्हटलं ती येईल तेव्हा येईल, पण आपणच आधी तिच्या घरी जाऊन तिचं अभिनंदन करूया. काय हो शरद सर? हो ना, पण देवयानी, लग्न झाल्यानंतर शाळेत शिकवणं बंद करणार नाहीत ना? अहो, त्यांनी आता शाळेत शिकवायची काय गरज आहे? राजशिर्क्यांची सून शाळेत शिकवायला लागली तर लोक काय म्हणतील? अगदी बरोबर बोलताय. पण पत्कीबाई, ती शाळेत शिकवायला जरी आली नाही तरी शाळेची मालकीण म्हणून तर येईल. हो, हे बाकी अगदी खरं. देऊ, पेढे दे.